नमस्कार शेतकरी मित्रांनो, सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे ऑफिसला कॉल आले का सर द्राक्षाची खरड जी आहे ही सुरुवात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। तर आम्ही गोडी बहारामध्ये तुमचं शेड्यूल जे आहे सिटी वैदिकचे हे फॉलो केलेले, पण आम्हाला खरड छाटणीपासून हे शेड्यूल 100% फॉलो करायचं आहे। तर या शेतकऱ्यांच्या विनंतीवरून आपण त्यांच्यासाठी अतिशय छान व सुंदर या ठिकाणी मी माहिती घेऊन आलेलो आहे। नमस्कार, माझं नाव सौरभ रामराव उगले। गेल्या 2.5 वर्षापासून मी या तंत्रज्ञानासोबत जुडलेलो आहे। वितरक असेल, शेतकरी मित्र असेल, यांना मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी मित्र असतील यांना मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी मी करत आहे। तर मी तुमच्या समोर आज खरड छाटणी द्राक्ष एप्रिल प्रूनिंग जिला आपण म्हणतो त्या संदर्भात माहिती घेऊन आलेलो आहे। तर चला न वेळ घेता आपण पुढील माहितीसाठी सुरुवात करूया। द्राक्ष एप्रिल प्रूनिंग खरड छाटणी। मित्रांनो, खरड छाटणीचा उद्दिष्ट असा आहे का जी काडी पाहिजे ही परिपक्व झाली पाहिजे व गर्भधारणा जी पाहिजे ही व्यवस्थित झाली पाहिजे। खरड छाटणीमध्ये योग्य व्यवस्थापन आणि नियोजन न केल्यामुळे गर्भधारणा व्यवस्थित होत नाही आणि शेतकऱ्यांना पुढे जाऊन समस्या येतात। गर्भधारणा न होणे किंवा मग ज्यावेळेस आपण बहार धरतो गोळीबार त्यावेळेस व्यवस्थित पोंगा स्टेज मध्ये माल जिरून जातो किंवा कमकुवत पोषण असल्यामुळे माल लागत नाही। सर्वप्रथम आपण समजून घेऊया खरड छाटणीमध्ये ज्या प्रामुख्याने ज्या समस्या आहेत ते काय काय येतात। सर्वात पहिले बाग एकसारखी फुटत नाही, ही खूप शेतकऱ्यांची समस्या आहे। दुसरी समस्या काडीमध्ये गर्भधारणा व्यवस्थित न होणे। मुख्य कारण काडीमध्ये जी गर्भधारणा ही व्यवस्थित होत नाही, कमकुवत त्या वेलीला जे आहे हे पोषण शेतकऱ्याकडून दिले जाते, त्याच्यामुळे व्यवस्थित गर्भधारणा होत नाही। तिसरं, वेलीमध्ये स्टोरेज नसणे, पांढरी मुळी ऍक्टिव्ह नसणे, खोड किडीचा प्रादुर्भाव वाढणे, बुरशी व किडीचा प्रादुर्भाव वाढणे हे प्रमुख समस्या आहे जे आपल्याला खरड छाटणीमध्ये बघायला मिळतात द्राक्षाच्या प्लॉटमध्ये। तर त्या सर्व समस्या का आल्या, द्राक्ष शेती असेल किंवा इतर शेती असेल, या सर्व समस्या का आल्या ते आपण समजून घेऊया। त्याचं मुळात एकच कारण आहे, मेन रिझन, ते म्हणजे सेंद्रिय कर्ब। आज जो सेंद्रिय कर्ब आहे इतका मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा जो खर्च आहे हा जास्त होत आहे आणि उत्पादन जे आहे हे कमी निघत आहे। तर आपण बघूया 1990 साली जो सेंद्रिय कर्ब होता तो 3 ते 4% होता। त्यावेळेस जी माती होती ही सुपीक होती, मित्र जीव होते, मित्र बुरशी होती, गांडूळ होते, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला उत्पादन मिळायचं। आपण जर बघितलं 2010 साली तर 0.5 ते 1% सेंद्रिय कर्ब घसरला, म्हणजे दूषित झाली आपली माती। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो खर्च आहे हा वाढला आणि उत्पादन जे आहे हे कमी व्हायला लागले। आणि आता जर बघितलं आपण अजून जर रासायनिक खतांचा जर वापर थांबवला नाही तर 2030 साली 0.5 च्या खाली नापीक होण्यासाठी वेळ लागणार नाही। अशी वेळ येईल का जमिनीमध्ये 0.5 च्या खाली सेंद्रिय कर्बाची टक्केवारी राहणार। मग अशा वेळेस आपण शेतामध्ये काय पिकवणार? पूर्वी आपल्याला जो सेंद्रिय कर्ब भेटायचा मोठ्या प्रमाणात तो आपल्याला शेणखताच्या माध्यमातून भेटायचा। पूर्वीचं जे शेण असायचं हे कसदार असायचं, 100% ते लवकर कुजायचं आणि पिकासाठी त्याचा चांगला फायदा असायचा। आज आपण बघू शकतो शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेणखत टाकताय द्राक्ष बागेला, तरी त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाहीये। तर याचा शेतकऱ्यांनी काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे। कारण शेतकरी आज जे शेणखत मातीमध्ये टाकतोय जमिनीमध्ये ते शेणखत नसून ते भुसा खत आहे। मला सांगा, तुम्ही जर भुसा खत टाकलं तर कसं काय आपल्याला उत्पादन मिळणार आहे? त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनी याचं अवश्य लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्ही जे शेण आणताय, जे विकतचं शेण आणताय ते शेणखत किती ताकदवार आहे, तर हे याचा तुम्ही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। आपण जर पूर्वी बघितलं तर पूर्वी शेणखतावर द्राक्ष बाग काय व्हायची, तयार व्हायची, किंवा M45 असेल, बोर्डो असेल, या फवारण्यांवरती द्राक्ष बाग काय व्हायची, तयार व्हायची। आज दिवसेंदिवस केमिकलचा वापर वाढत गेला, PGR आले। आज असा एकही मॉलिक्यूल नाही जे द्राक्ष शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेला नाहीये। सर्व प्रकारचे मॉलिक्यूल वापरलेले तरी समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। तर याचा अर्थ आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपली जी माती आहे, मातीमधला जो बँक बॅलन्स आहे सेंद्रिय कर्ब हा घसरत चाललेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही समस्या येऊ राहिली। तर आपल्याला जर या सर्व समस्या थांबवायच्या असेल, द्राक्ष शेती असेल किंवा इतर शेती असेल, तर आपल्याला जे काम करायचंय हे सेंद्रिय कर्बावर करायचंय। सेंद्रिय कर्बाची टक्केवारी आपल्याला पुन्हा मातीमध्ये काय करायची, वाढवायची। आपले जे पूर्वज होते यांनी आपल्याकडे जी माती दिली होती ही माती सुपीक दिली होती, तिच्यामध्ये सर्व प्रकारचे मित्र बुरशी जीवाणू होते, पण ती माती आज आपण काय करून टाकली, भरमसाठ रासायनिक खतांचा वापर करून नापीक करून टाकली। म्हणजे शेतकऱ्यांनी काय केली, आज अधोगती केली। पूर्वी जर बघितलं तर द्राक्ष शेतकरी ज्यावेळेस
कळायचं, एखाद्या व्यक्तीला जर कळालं का हे द्राक्ष शेतकरी, त्याचा वेगळा प्रभाव असायचा किंवा तो शेतकरी ज्यावेळेस फिरायचा गावोगावी तर पाटील म्हणून त्याला ओळखायचे. पण आज जर द्राक्ष शेतकऱ्याची जर आपण आज हालत जर बघितलं तर एकदम मरगळेल सारखं आहे द्राक्ष शेतकरी. जरी आपल्याला कडू वाटत असेल पण ही परिस्थिती सत्य आहे. आज बागा विकून बागा तोडताय शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यानंतर जमीन विकून शेतकरी बंगले बांधताय किंवा घरी जे लग्न आहे हे लग्न पार पाडत आहे. तर मला सांगा, माती विकून, जमीन विकून, आपण शेती विकून जर आपण बंगले बांधत असेल तर याचं निश्चित आपण काही लक्षात घेतलं पाहिजे का आपण अधोगतीकडे चाललेले. त्याच्यामुळे रासायनिक खतांचा वापर जो आहे हा कमी करून टाका आणि भविष्यामध्ये पूर्ण रासायनिक खत वापरणं बंद करा. ज्यावेळेस गोडी बहाराचा ज्यावेळेस आपण माल हार्वेस्ट करतो, माल हार्वेस्ट केल्यानंतर ज्यावेळेस आपली बाग आपण रेस्ट मध्ये ठेवतो तर रेस्ट मध्ये अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. रेस्ट मध्ये सर्वात महत्वाचं, जे शेतकऱ्यांकडे पाणी असेल तर त्यांनी सर्वात पहिले माल हार्वेस्ट केल्यानंतर विश्रांतीच्या काळामध्ये फ्लड पाणी द्यायचं आहे. फ्लड पाणी दिल्यानंतर आपली जी पांढरी मुळी आहे ही ऍक्टिव्ह होणार आहे. जे शेतकऱ्यांकडे पाणी कमी आहे ते ड्रीप वरती पण आपली बाग ठेवू शकता. तुम्ही 4 ते 5 तास ड्रीपनी हे पाणी दिलं पाहिजे विश्रांतीच्या काळामध्ये 2 दिवसांनी. जर तुम्ही 2 दिवसांनी पाणी व्यवस्थित दिलं ड्रीपद्वारे किंवा तुम्ही जर फ्लड पाणी जर दिलं तर पांढरी मुळी ऍक्टिव्ह असणार आहे. आता आपण बघू शकतो, ज्यावेळेस माल आपण पूर्ण हार्वेस्ट करतो वेलीवरचा त्यावेळेस झाडाने मोठ्या प्रमाणामध्ये झाड हे स्ट्रेस मध्ये गेलेलं असतं. तर अशा वेळेस आपल्याला पांढरी मुळी ऍक्टिव्ह करणं फार गरजेचं आहे. पांढरी मुळी जर ऍक्टिव्ह झाली तर अन्न साठा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वेलीमध्ये काय होणार आहे, तयार होणार आहे. त्याच्यामुळे विश्रांतीच्या काळामध्ये पाणी अत्यंत महत्वाचं आहे बागाला देणे, स्ट्रेस मधून बाहेर निघण्यासाठी. आणि आपल्याला जर अजून आपण सपोज जर ड्रीपद्वारे पाणी देत असेल तर आपण एकरी सुरुवातीला 5 लिटर सॉइल चार्जर हे प्लेन तुम्ही देऊ शकता, जेणेकरून पांढरी मुळी ऍक्टिव्ह होणार आहे. ज्यांच्याकडे पाण्याची अवेलेबिलिटी आहे, पाणी मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्यांनी फ्लड पाणी दिल्यानंतर ते ज्यावेळेस ड्रीप वरती पाणी देतील त्यावेळेस त्यांनी सॉइल चार्जर 5 लिटर एकरी घ्यायचे आणि ते ड्रीपद्वारे सोडायचे. बेसल डोस बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही नेमकी बेसल डोस काय भरावा. तर तुमच्या समोर मी एससीटी वैदिक 100% बेसल डोस कोणता आहे एससीटी वैदिकचा तो घेऊन आलेलो आहे. तर चला बघूया आपण. द्राक्षाचे कामकाज खऱ्या अर्थाने खरड छाटणी पासून सुरुवात होते. छाटणीपूर्वी 8 ते 10 दिवस अगोदर आपल्याला खालील प्रमाणे बेसल डोस भरायचा आहे. तर बघूया काय काय बेसल डोस भरायचा आहे. कृषी अमृत 1 किलो इंटू 12 वर्ष, रूट चार्जर 3 किलो, न्यूट्री चार्जर 3 किलो, पेस्ट क्लीनर 3 किलो, हेल्थ चार्जर 3 किलो आणि मायक्रो चार्जर 250 ग्राम. आता तुमच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कसं आमची बाग 4 वर्षाची आहे द्राक्ष बाग, मग तिला कसा डोस भरायचा. तर आता तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला अतिशय छान व सुंदर या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा तुमची बाग जर 4 वर्षाची असेल तर त्याला 4 किलो कृषामृत भरायचे एका झाडाला. किती? 4 किलो. पण जे RNPH आहे, रूट न्यूट्री पेस्ट क्लीनर हेल्थ चार्जर, हे एकराला 4 किलो भरायचे. 4 किलो कृषी अमृत एका झाडाला आणि संपूर्ण एकराला, एका एकराला 4 किलो RNPH भरायचे आणि मायक्रो चार्जर आपलं 250 ग्राम हे तेवढंच ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तुमची बाग किती वयाची आहे, समजा जर 5 वर्षाची बाग असेल तर 5 किलो काय भरायचं आपल्याला बेसल डोस भरायचा फक्त कृषी अमृतचा एका झाडाला. मग आता 5 किलो जर आपण कृषी अमृतचा बेसल डोस भरला एका झाडाला तर मग RNPH किती घ्यायचं, तर ते पण 5-5 किलो घ्यायचं एकरी. अशा प्रकारे आपल्याला हा संपूर्ण बेसल डोस भरायचा आहे. ह्या बेसल डोसचा फायदा काय होणार आहे, माती जी आहे, मातीचा जो सेंद्रिय कर्ब आहे हा वाढण्यास मदत होणार आहे. पांढरी मुळी जी आहे ही ऍक्टिव्ह होणार आहे. सर्व प्रकारच्या मित्र बुरशी असतील, गांडूळ असेल, जीवसृष्टी असेल ती ते निर्माण होणार आहे. आता वैदिकचा पावडरचा फायदा तुम्हाला सांगतो, तुम्ही जर हा बेसल डोस भरला, तुम्हाला कुठल्याही बाहेरचं शेणखत असेल, त्याच्यानंतर तुम्हाला रासायनिक खत असेल, दाणेदार असेल, वॉटर सोल्युबल असेल किंवा बाहेरचे लिक्विड असेल केमिकलचे, हे अजिबात आपल्याला भरायची आवश्यकता नाही बेसल डोस मध्ये. तुम्ही जर 100% हा बेसल डोस फॉलो केला तर कृषी अमृतच्या माध्यमातून अन्नद्रव्य झाडाला भेटणार आहे. जे ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये जे NPK आहे ते उपलब्ध होणार आहे. 13 प्रकारचे त्याच्यामध्ये घटक आहे. सोयाबीन पेंडे, एरंड पेंडे, निंबोळी पेंडे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑफिसला संपर्क साधू शकता. तर बघूया अजून बेसल डोस मध्ये काय काय. रूट चार्जर जे आहे पांढरी मुळी ऍक्टिव्ह ठेवणार आहे. ओके. त्याच्यानंतर न्यूट्री चार्जरच्या माध्यमातून जे NPK असेल, कॅल्शियम, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल, हे मूलद्रव्य झाडाला भेटणार आहे. म्हणजे एका प्रकारे हे नॅचरल मिनरल बास्केट आहे न्यूट्री चार्जर, याच्या माध्यमातून जे महत्वाचे मूलद्रव्य आहे जे झाडाच्या विकासासाठी लागतं, वेलीसाठी, रेस्ट मध्ये आणि खरड मध्ये,
तर ते भेटणार आहे न्यूट्री चार्जरच्या माध्यमातून. त्याच्यानंतर पेस्ट क्लीनर बघूया आपण. पेस्ट क्लीनर जे आहे सर्वात महत्वाचं हे प्लांट चार्जर म्हणून पण काम करतं. याचं दुसरं जे नाव आहे हे प्लांट चार्जर आहे. सर्वात महत्वाचं ते झाडाला पोषण देण्याचं काम करतं. आता आपण बघू शकतो रेस्टमध्ये खोडकीड असेल, मिलीबग असेल, ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये असते. याचा प्रादुर्भाव तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये जाणवणार नाही जर तुम्ही पेस्ट क्लीनर बेसल डोस मध्ये जर भरलं तर. त्याच्यानंतर आपण हेल्थ चार्जर बघूया. हे डीएनए बिल्डर आहे. हे झाडामध्ये स्टोरेज मेंटेन ठेवणार आहे. झाड तुमचं स्ट्रेस मध्ये पडणार नाही व झाड फ्रेश राहणार आहे हेल्थ चार्जरच्या माध्यमातून. आणि मायक्रो चार्जर ही मित्र बुरशी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण बेसल डोस भरायचा आहे. तुमच्या झाडाचं जेवढं वय असेल त्या वयानुसार तुम्ही कृषी अमृतचा डोस भरायचा आहे आणि त्या एज नुसारच आपल्याला काय करायचंय, वयानुसार आपल्याला RNPH पण द्यायचे एकरी. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. आता बेसल डोस भरला आपण 8 ते 10 दिवस अगोदर. तर त्याच्यानंतर आता आपण काय करायचे, छाटणी करायची. छाटणी सर्वात महत्वाची. छाटणी एक डोळ्यावर करायची. आपल्याला एक डोळा ठेवून छाटणी करायची. अशा प्रकारे याचा फायदा असा होणार आहे एकसारखी फुटींची वाढ होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येतात आम्हाला, कसं आम्ही माल हार्वेस्ट केलेला आहे, बाग रेस्ट मध्ये आहे, पण तरी आमचे पानं जे आहे हे निरोगी आणि हिरवेगार आहे. तर अशा वेळेस तुम्ही इथ्रिलची फवारणी करू शकता. 1.5 ते 2 ml चं प्रमाण घेऊ शकता तुम्ही. शक्यतो गरज पडत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे जे पान असतात हे ऑटोमॅटिकली नॅचरल डिफॉलिएशन होतं, पानगळ होते. तर जे शेतकऱ्यांचे प्लॉटमध्ये पानगळ झालेली आहे तर त्यांना इथ्रिल मारायची गरज नाही. पण जे शेतकऱ्यांचे पान अजून हिरवगार आहे प्लॉटची तर ते इथ्रिल घेऊ शकता. इथ्रिल 2 ते 2.5 ml किंवा 1.5 ते 2 ml घेऊ शकता. सोबत लक्षात घ्या फ्रूट चार्जर 5 ml घ्यायचे आहे आणि वॉटर चार्जर पण तुम्ही 0.2 ml प्रति लिटर एवढी फवारणी तुम्ही 1 लिटर साठी घेऊ शकता पाण्यासाठी. त्याच्यानंतर छाटणीनंतर दुसरा जो प्रश्न असतो शेतकऱ्यांचा, सर आम्ही पेस्टिंग करायची का? समजा तुमची जी बाग असेल नवीन असेल 1 किंवा 2 वर्षाची तर तुम्ही हायड्रोजन सायनामाइडची पेस्टिंग करू शकता सुरुवातीला. नंतर समजा 2 वर्षाच्या पुढे जर बाग असेल, 3 वर्षाची जर बाग असेल तर तुम्हाला पेस्टिंग करण्याची आवश्यकता नाहीये. एकसारखी फुटी निघणार आहे. कारण की अशा वेळेस सूर्यप्रकाश पण मोठ्या प्रमाणामध्ये काय असतो उपलब्ध असतो तर फुटी पण एकसारख्या निघणार आहे. तर हायड्रोजन सायनामाइडचं प्रमाण आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे. साधारण 18 लिटर पाण्यासाठी 1 लिटर प्रमाण घेतात. तर काही भागामध्ये 22 लिटर पाण्यासाठी 1 लिटर हायड्रोजन सायनामाइडचं प्रमाण घेतात. नंतरचा आपण जो महत्वपूर्ण मुद्दा आहे, आता आपण छाटणी केलेली एक डोळ्यावरती. त्याच्यानंतर आपण आता अन्नद्रव्य व्यवस्थापन बघूया. सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन. कोणत्या प्रमाणामध्ये आपण कोणत्या स्टेजला कोणते मूलद्रव्य दिले पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे. जसं राम सर पण सांगता आणि जे तज्ञ आहे यांनी पण सांगितलेले का एकूण पिकाला 16 मूलद्रव्य लागतात. तर ते मूलद्रव्य कोणते किती प्रमाणात लागतात आपल्या सर्वांना माहित आहे. याच्यावरती बऱ्याच वेळेस चर्चा पण झालेली आहे. जे NPK असेल आणि मायक्रोन्यूट्रिएंट असेल हे फक्त 6% मध्ये लागतात आणि जो CHO आहे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन ज्याला आपण ह्युमस म्हणतो हा 94% मध्ये लागतो. तर बघूया आपण कोणत्या वेळी कोणते मूलद्रव्य आपण झाडाला प्रोव्हाइड करायचे आहे. आता सेंद्रिय कर्ब याचं तर महत्व असणारच आहे. प्रत्येक स्टेजला सेंद्रिय कर्बाची तर गरजच आहे. त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब जो आहे ह्युमस ऑर्गेनिक कार्बन हा रेस्ट असो किंवा बाळ असो प्रत्येक काळामध्ये याची गरज पडणारच आहे. तर अशा प्रकारे बघू शकतो आपण जे एसेन्शियल न्यूट्रिएंट आहे, बेसिक न्यूट्रिएंट, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे नैसर्गिक मूलद्रव्य. त्याच्यानंतर मॅक्रो न्यूट्रिएंट बघूया आपण. NPK कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे आणि त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रो न्यूट्रिएंट. मग त्याच्यात काय असेल, मॅग्नीस असेल, फेरस असेल, झिंक असेल, कॉपर असेल, बोरॉन असेल, अशा प्रकारचे मूलद्रव्य आहे. त्याला काय झाडाला आवश्यक असतं हे माहित असणं अत्यंत गरजेचं आहे शेतकऱ्यांना. तिथं शेतकरी चुकता. ज्या वेळेस जे मूलद्रव्य लागतात शेतकरी ते देत नाही, दुसरेच मूलद्रव्य टाकतात. त्याच्यामुळे झाडाचा हवा तसा विकास होत नाही. आता स्टेजेस बघूया आपण. काय काय स्टेजेस असतात खरड छाटणीमध्ये. प्रामुख्याने पहिले फुटी निघणे सुरुवात होती, पहिली स्टेज. त्याच्यानंतर दुसरी जे असते विरळणी करतो आपण. विरळणीनंतर सबकेन करतो. त्याच्यानंतर चौथं सूक्ष्म घड निर्मिती म्हणजे गर्भधारणाचा काळ असतो, ती एक स्टेज असते. आणि 5वं सर्वात महत्वाचं शेवट टॉपिंग. तर चला या सर्व स्टेजेस जे आहे ह्या स्टेजेस मध्ये आपण व्यवस्थापन नियोजन काय करायचं आहे ते बघूया. एक साधारण 15 दिवसाच्या दरम्यान फुटी निघण्यास काय होते, सुरुवात होते. आता ज्यावेळेस फुटी निघण्यास सुरुवात होते त्यावेळेस नत्राचं प्रमाण अत्यंत गरजेचं आहे. अशा वेळेस जे वेल आहे याला नायट्रोजन लागतं. तर नायट्रोजन कशाच्या माध्यमातून भेटणार आहे तर बघूया आपण. नत्राची आवश्यकता असते. ट्रीटमेंट काय मग त्याच्यासाठी, क्रॉप चार्जर 1 लिटर, लीफ चार्जर 600 ग्राम, सॉइल चार्जर 2 लिटर प्रति एकर आपल्याला हे जमिनीतून द्यायचं आहे.
जेणेकरून एक सारखी फुटी जी आहे ही काय होणार आहे, निघण्यास सुरुवात होणार आहे. तर स्प्रे मध्ये बघूया आपण क्रॉप चार्जर 2 ml, लीफ चार्जर 3 ग्राम, फ्रूट चार्जर 5 ml आणि सर्वात महत्वाचं एनर्जी बुस्टर 2 ml प्रति लिटर एवढं आपल्याला काय घ्यायचंय, पाण्यासाठी एवढं प्रमाण घ्यायचं आहे आणि ही फवारणी करायची आहे. सर्वात महत्वाचं अमृत जलने संस्कारित केलेलं पाणी हे आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे. मग ते ड्रिपद्वारे देत असाल तुम्ही किंवा फवारणीमध्ये तुम्ही जे काही ऍप्लिकेशन करत असाल, खालून आणि वरतून म्हणजे स्प्रे मध्ये पण आणि जमिनीतून पण आपल्याला कंपल्सरी अमृत जलचं पाणी वापरायचं आहे. आता ज्यावेळेस आपण बघतो बऱ्याच शेतकऱ्यांचे आता प्रश्न असतील की सर ओलांडे व खोड धुण्यासाठी काय ट्रीटमेंट आहे, तर त्या संपूर्ण ज्या ट्रीटमेंट आहे, कोणतं बुरशीजन्य रोग असेल, कीड असेल, आळी असेल, ते आपण शेवटी बघणार आहोत. विरळणी कधी करायची, 3 ते 4 पानांच्या अवस्थेमध्ये करायची. आता विरळणीचं काय महत्व आहे आपण समजून घेऊया, का विरळणी गरजेची आहे. तर सर्वात महत्वाचे आपल्याला विरळणी गरजेची ती म्हणजे आपल्याला चांगल्या ज्या काड्या आहेत हे आपल्याला वलांड्यावरती ठेवायच्या आहे, त्याच्यामुळे विरळणी गरजेची आहे. तर मग काय काय उपाययोजना करायची. सर्वात महत्वाचं सूर्यप्रकाशाच्या दिशाकडे असलेली फुटी ठेवणे, त्याच्यानंतर फुटी सरळ व जोमदार असले पाहिजे, फुटी सरळ व जोमदार असल्या पाहिजे. त्याच्यानंतर बारीक फुटी ज्या आहेत त्या आपण काढून टाकायच्या आहे, ज्या एकदम बारीक फुटी आहे किंवा खराब फुटी आहे ते आपल्याला काढून टाकायच्या आहे. सर्वात महत्वाचं सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध दिशाकडे खालच्या बाजूला जर फुटी असेल तर ते आपल्याला काढून घेणे सर्वात महत्वाचं. आणि आपल्याला आता एक वलंड्यांवरती काडी किती ठेवायची, 35 ते 40 काड्या आपल्याला ठेवायच्या आहे एका वेलीवरती म्हणजे वलंड्यावरती. 40 काड्या भरपूर झाल्या, मी तर म्हणतो 35च ठेवा. एका काडीमध्ये 2 घड जरी धरले आपण, 35 दुने 70 घड असतात, जो की मोठ्या प्रमाणामध्ये काय एका झाडावरती लोड आहे. काही शेतकरी काय करतात, खूप काड्या ठेवतात, त्याच्यामुळे विषय काय होतो, जे अन्न साठा आहे हा सर्वीकडे एक सारखा समान जात नाही, मग गर्भधारणासाठी अडचण येते किंवा काडी जी आहे ही परिपक्व होत नाही किंवा काडीचा विकास होत नाही. तर विरळणी अत्यंत गरजेचे आहे. 26 ते 27 दिवसाला तुम्ही विरळणी करू शकता. सपकिनचा महत्वाचं उद्दिष्ट काय, सूक्ष्म घड निर्मिती ही चांगल्या प्रमाणामध्ये होते. सपकिन, तर बघूया सपकिन केल्यामुळे 2 पेऱ्यांमधला जो अंतर आहे हा काय होतो, कमी होतो. समजा आता हे 2 पेऱ्यांमधलं अंतर काय होणार आहे, कमी होणार आहे, जो खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे गर्भधारणासाठी समस्या येत नाही. थॉम्सन मध्ये 6 पानावर आपल्याला काय करायची, सपकिन करायची. इथे बघू शकता आपण सपकिन केलेली, बरोबर. त्याच्यानंतर ब्लॅक मध्ये आपण 5 पानावर सपकिन करणं अत्यंत गरजेचं आहे. सुधाकर असेल, सोनाका असेल, 5 ते 6 पानावर आपल्याला सपकिन करायची आहे. सर्वात महत्वाचं 5वं जे पान असतं इथं विगर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते, त्याच्यामुळं 5व्या पानापासून तुम्ही सपकिन करू शकता. सपकिन केल्यानंतर काडीची जी वाढ आहे ही हळूहळू होण्यास सुरुवात होते व काडीमध्ये अन्न साठा हा मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो, स्टोअर होतो व काडी काय होती आपली तयार होते. तर अशा प्रकारे आपल्याला सपकिनच्या दरम्यान काय करायचं, नियोजन करायचे. सपकिन अगोदर आपल्याला विरळणी करायची. विरळणी 2 स्टेज मध्ये करायची, एक सपकिन अगोदर आणि एक सपकिन केल्यानंतर विरळणी करायची आहे. सपकिन केल्यानंतर आपल्याला जी काडी आहे यांची काळजी अत्यंत घेणं गरजेचं आहे. सपकिनच्या दरम्यान ज्या बगल फुटी असेल आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. बगल फुटीसाठी अन्नद्रव्य जे आहे हे ते ओढतात, त्याच्यामुळे आपल्याला जे बगल फूट असतील हे संपूर्ण आपल्याला काढून टाकायची. साधारण 30 ते 32 दिवसाला सपकिनचा पिरियड येतो. अशा वेळेस सपकिन आपण योग्य करून घ्यायची आहे. आता सपकिन नंतर आपण बघूया सर्वात महत्वाचा मुद्दा जिथे शेतकरी बरेच लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना असं वाटतं का खरड छाटणी आहे, तर मग अशा वेळेस शेतकरी पण रेस्ट करतात. मित्रांनो, खरड छाटणीच महत्वाची आहे. ज्यावेळेस खरड छाटणीमध्ये आपण 100% काम करू त्यावेळेसच आपला जो गोडी बहार असणार आहे हा चांगला असणार आहे आणि गोडी बहारामध्ये आपला जो खर्च आहे हा प्रमाणात होणार आहे, जास्त खर्च होणार नाही. शेतकरी काय करतात, खरडमध्ये खर्च कमी करतात, खरडमध्ये काळजी घेत नाही, त्याच्यामुळे गर्भधारणा असेल, काडी असेल परिपक्व होत नाही, त्याच्यामुळे हवा तसं त्यांना माल निघत नाही. तर सूक्ष्म घड निर्मितीसाठी काय महत्वाचे ते बघूया आपण. गर्भधारणा, अशा वेळेस फॉस्फरस आणि पोटॅश हे जे मूलद्रव्य आहे हे प्रामुख्याने यांचा रोल आहे. साधारण 35 ते 65 दिवसाच्या दरम्यान सूक्ष्म घड निर्मिती गर्भधारणा ही होत असते. तर त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट आहे आपण बघूया. साईज चार्जर 2 ml, क्वालिटी चार्जर 3 ग्राम, फ्रूट चार्जर 5 ml आणि एनर्जी बुस्टर 1 ml प्रति लिटर आपल्याला
एवढा स्प्रे साठी एवढं प्रमाण आहे 1 लिटर पाण्यासाठी. आणि जमिनीतून काय द्यायचं आपल्याला, साईज चार्जर 1 लिटर, क्वालिटी चार्जर आपल्याला 1200 ग्राम द्यायचे, सॉइल चार्जर 2 लिटर प्रति एकर आपल्याला हे ड्रिपद्वारे द्यायचे. अशा प्रकारे जर तुम्ही ही ट्रीटमेंट फॉलो केली तर गर्भधारणा ही वेलीमध्ये जी काडीमध्ये नॉर्मल होणार, नॅचरल होणार, विदाउट पीजीआरचा वापर न करता. सेकंड ट्रीटमेंट बघूया आपण. आता बरेच शेतकरी सर आमचं पहिलं वर्ष आहे तर मग आम्ही या अगोदर पीजीआरचा वापर केलेला आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी पण आपल्याकडे ट्रीटमेंट आहे. साईज चार्जर 500 ml घ्यायचे, युरॅसिल 25 ग्राम घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी, 6BA 4 ग्राम घ्यायचे, फ्रूट चार्जर 1 लिटर घ्यायचे. एवढं संपूर्ण प्रमाण तुम्ही एका एकराला वापरायचे, हे प्रमाण घेऊ शकता आणि तुम्ही हे स्प्रे करू शकता. मिनिमम 2 ते 3 स्प्रे तुम्ही याचे करू शकता जे शेतकरी नवीन असतील. आता आपण हे 6B आणि युरॅसिल का ठेवलेले, या अगोदर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिकची सवय लागलेली शेतामध्ये, त्यामुळे आपण आता आम्ही जर ते ट्रीटमेंट जर काढली तर बरेच शेतकरी असे म्हणतात का विदाउट केमिकल शेती होऊच शकत नाही. तर मित्रांनो हे शक्य आहे, विदाउट पीजीआर पण शेती होऊ शकते. आज आपण जर बघितलं तर न्यू व्हरायटी निघत आहे, बरोबर. आता शेतकरी काय रासायनिक किंवा पीजीआरचा वापर थांबवत नाहीये, त्याच्यामुळे सायंटिस्टनीच अशा व्हरायट्या काढलेल्या आहेत ज्यांना पीजीआर चालत नाही. तर मला सांगा त्या व्हरायट्यांना जर पीजीआर चालत नाही तर आपण का सवय लावली पीजीआरची? त्याच्यामुळे याचा कुठेतरी आपल्याला अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आता शेवटचा जो टप्पा राहिलेला तो म्हणजे टॉपिंग. टॉपिंग साधारण ज्यावेळेस आता सबकिल वगैरे आपली सगळी झालेली आहे, आपण सूक्ष्म गण निर्मितीसाठी गर्भधारणा होण्यासाठी आपण मागे ट्रीटमेंट पण बघितली, स्प्रे बघितला आणि जमिनीतून काय ऍप्लिकेशन द्यायचं ते पण बघितलं. तर आता बघूया आपण टॉपिंग करण्याच्या दरम्यान आपल्याला टॉपिंग बघू शकता. शेंडाकडे आपल्याला काय करायचं, शेंडा पिंच करायचा आहे म्हणजे टॉप करायचा आहे. तर 10 ते 11 पानावर शेंडा थांबवणे. काडी जी आहे ही सफेद पडायला त्यानंतर सुरुवात होती. 7 ते 8 दिवसाला आपल्याला हे ऍप्लिकेशन करायचं आहे टॉपिंग नंतर. तर काय ऍप्लिकेशन आहे, साईज चार्जर 2 ml, क्वालिटी चार्जर 3 ग्राम, फ्रूट चार्जर 5 ml आणि एनर्जी बुस्टर 1 ml प्रति लिटर हा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे 1 लिटर पाण्यासाठी. आणि जमिनीतून काय द्यायचं आपल्याला, साईज चार्जर 1 लिटर, क्वालिटी चार्जर 1200 ग्राम आणि सॉइल चार्जर 2 लिटर प्रति एकर आपल्याला हे ड्रिपद्वारे एवढे ऍप्लिकेशन द्यायचं आहे. यांनी काडी सफेद पडण्यासाठी अजून मदत होणार आहे आणि काडी जी आहे ही परिपक्व होणार आहे. तर आता चला बघूया आपण पोषित काडी आणि कुपोषित काडी कसं ओळखायचं आपण फरक. ज्या वेळेस आतमध्ये काडीच्या आतमध्ये तपकिरी रंग जास्त असेल, हा तपकिरी रंग आपण बघू शकतो, त्यावेळेस समजून घ्यायचं काडीची परिपक्वता झालेली आहे, गर्भधारणा पण व्यवस्थित झालेली आणि काडीची परिपक्वता पण झालेली आहे. आणि इथं जर बघितलं आपण, इथं तपकिरी रंग काय कमी आहे आणि जो हिरवा रंग आहे बरं पोपटी टाईप रंग आहे तो कसा आहे जास्त आहे. मग इथे तपकिरी रंग कमी, त्याच्यामुळे ती जी काडी आहे ती कुपोषित काडी आहे, त्याच्यामध्ये गर्भधारणा पण व्यवस्थित झालेली नाही आणि त्याच्यामध्ये माल पण हवा तसा लागणार नाही. तपकिरी रंग जर असेल तर समजून घ्यायचं का आपली काडी आता तयार झालेली. तर आता अशी परिपक्व काडी जर तयार करायची असेल तर तुम्हाला मी मागे ट्रीटमेंट पण सांगितली आहे. साईज चार्जर 2 ml, क्वालिटी चार्जर 3 ग्राम, फ्रूट चार्जर 5 ml आणि एनर्जी बुस्टर 1 ml प्रति लिटर एवढी फवारणी घ्यायची. आणि जमिनीतून आपण ऍप्लिकेशन पण बघितलं, साईज चार्जर 1 लिटर, क्वालिटी चार्जर 1200 ग्राम, सॉइल चार्जर 2 लिटर प्रति एकर आपल्याला हे ड्रिपद्वारे जमिनीतून सोडायचं. आता राहिला महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन पण अत्यंत महत्वाचं आहे खरड छाटणीमध्ये. तर एससीटी वैदिकच्या प्लॉटमध्ये आपल्याला जे पाणी आहे केमिकलच्या तुलनेत, केमिकल प्लॉटच्या तुलनेत 40 ते 50% पाणी कमी करायचे. म्हणजे 2 पाण्यांमधलं आपल्याला काय करायचं, अंतर जो आहे हा वाढवायचा आहे. समजा आपण 2 दिवसाला 2 तास पाणी देतोय तर 4 दिवसाला आपण 2 तास काय करायचे, पाणी द्यायचे. याने फायदा काय होणार, पाण्याची ज्या भागामध्ये पाणी कमी आहे तिथे कमी पाण्यामध्ये शेतकरी करू शकता. मुरमाड जर माती असेल तर आपण 4 ते 5 दिवसाला 4 तास पाणी देऊ शकता. हलकी माती असेल आपली तर आपण साधारण 2 दिवसाला 3 तास पाणी द्यायचं आहे. पाणी जे आहे हे वापसा कंडिशन नुसार डिपेंड असणार आहे, त्याच्यामुळे वापसा कंडिशन नुसार आपल्याला काय द्यायचे, पाणी द्यायचे. खूप पाणी पण नाही द्यायचे. पाणी जर समजून घ्यायचं, जर शेंडा मोठ्या प्रमाणामध्ये शेंड्याची वाढ होत असेल तर आपण जे पाणी देतोय हे जास्त देतोय, हे तुम्ही तिथे ओळखू शकता. त्याच्यामुळे आपल्याला वापसा कंडिशन नुसार काय द्यायचे, पाणी द्यायचं आहे. जसं जसं गर्भधारणाकडे आपण जाणार आहे, समजा पहिली स्टेज कसली, फुटी निघण्यासाठी, तिथून
आपण पाण्याची सुरुवात करणार आहे, तर हळूहळू पुढे जाऊन आपण पाण्याचं प्रमाण पण कमी कमी करत जायचे आपल्याला. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की सर तुम्ही तर म्हणता 2 महिन्यांनी बेसल डोस रिपीट करायचा आहे, मग खरडमध्ये पण आम्हाला रिपीट करावं लागेल का? तर ज्यांना जे करू शकता रिपीट त्यांनी रिपीट करा. ज्यांना रिपीट करणं शक्य नाही त्यांनी समजा पहिला बेसल डोस जर भरलेला आहे तर तुम्ही दुसऱ्या बेसल डोसच्या जागी ही शिलाजीत ट्रीटमेंट करू शकता. पण ही ट्रीटमेंट आपल्याला 2 वेळा करायची. साधारण 1 ते 1.5 महिन्याच्या दरम्यान तुम्ही ही ट्रीटमेंट एकदा करू शकता प्लॉटमध्ये. तर चला ह्या ट्रीटमेंटचा पण स्वतः राम सरांचा पण व्हिडिओ आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण बघा. त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये कळेल शिलाजीत ट्रीटमेंट काय. इथे मी तुम्हाला कसं शॉर्ट मध्ये सांगतोय शिलाजीत ट्रीटमेंट काय आहे. RNPH आणि सॉइल चार्जर, रूट न्यूट्री, पेस्ट क्लीनर, हेल्थ चार्जर हे प्रत्येकी 1200 ग्राम घ्यायचे सेपरेट. आणि सॉइल चार्जर आता 1200 ग्राम जर रूट चार्जर घेतले तर त्याचं जे प्रमाण आहे सॉइल चार्जरचं आपल्याला डबलीने घ्यायची. आपल्याला 2.5 लिटर सॉइल चार्जर घ्यायचे, साधारण 2400 ml. 1200 ग्रामला 2400 ml. 4 बादल्या तयार करायच्या आहेत. 4 बादल्यांमध्ये सेपरेट सॉइल चार्जर जे आहे RNPH, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, पेस्ट क्लीनर, हेल्थ चार्जर 4 सेपरेट बादल्या तयार करायच्या. त्याच्यात हे सर्व 4 प्रोडक्ट्स टाकायचे आणि सॉइल चार्जर पण सेपरेट द्यायचं. आणि हे 72 तास काय करायचे, भिजत ठेवायचं. तसंच ही बॉटम आहे. आता ही टॉपची ट्रीटमेंट बघूया आपण. बेस आणि टॉप. आता टॉप मध्ये काय करायचं आपल्याला, LSQ करायचे, लिफ्ट चार्जर, सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर आणि फ्रूट चार्जर घ्यायचे. लिफ्ट चार्जर 600 ग्राम, क्वालिटी चार्जर 600 ग्राम आणि सेटिंग चार्जर 600 ग्राम. आता यांचं प्रमाण जर 600 ग्राम घेतलं तर आपल्याला फ्रूट चार्जरचं जे प्रमाण आहे हे 1200 ml घ्यायचे. लिफ्ट चार्जर 600 ग्राम साठी 1200 ml फ्रूट चार्जर घ्यायचे आणि 3 बादल्या पुन्हा घ्यायच्या आपल्याला सेपरेट. 3 बादल्या प्रत्येकी बादल्यांमध्ये आपल्याला फ्रूट चार्जर सोबत हे सर्व प्रोडक्ट जे आहे LSQ हे पण भिजत ठेवायचे 72 तास. आणि तसंच आपल्याला जे अमृत जल आहे याचं पाणी पण आपल्याला तयार करून ठेवायचं आहे. समजा आपल्याला 200 लिटर पाणी लागणार आहे किंवा 300 लिटर पाणी लागणार आहे, तर 200 लिटर पाण्यासाठी आपण 200 ग्राम जे आहे अमृत जलची पावडर टाकायची आहे. आपल्याला अशी टाकी तयार करायची आणि खाली 5 इंचावरती कॉक लावायचा आहे, कॉक बसवायचा आहे आणि हे पाणी पण 72 तास आपण भिजत ठेवायचं. अमृत जलची पावडर त्या पाण्यात टाकायची. 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्राम पावडर टाकायची आणि ती 72 तास भिजत ठेवायची. 72 तासानंतर कॉक चालू करून ते जे पाणी आहे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. कॉक खालचं, नळा खालचं जे पाणी असेल ते शारपट असेल, खराब पाणी असेल ते पाणी स्प्रेसाठी वापरायचं नाही. मग शेवटी ज्यावेळेस तुम्ही शेवटचं द्रावण तयार कराल शेवटचं, त्यावेळेस हे सर्व काय करायचं आपल्याला एकत्र करायचंय आणि त्यावेळेस तुम्ही ड्रिंचिंग करू शकता. आणि LSQ जर असेल तर तुम्ही अमृत जल आणि LSQ ची काय करू शकता, फवारणी करू शकता. आणि ड्रिपद्वारे RNPH सॉइल चार्जर जी आहे ही ट्रीटमेंट आणि अमृत जलचं पाणी हे ड्रिपद्वारे तुम्ही ड्रिंचिंग करू शकता किंवा ड्रिपनी देऊ शकता. याचा फायदा असा होणार आहे का तुमचा जो प्लॉट असेल, जी बाग असेल, वेल असेल, ही शेवटपर्यंत याच्यामध्ये स्टोरेज असणार आहे, थकणार नाही आणि तुम्हाला गोडी बहारामध्ये पण निश्चित याचा काय भेटणार आहे, फायदा भेटणार आहे. आणि ही ट्रीटमेंट केल्यानंतर कुठलीही कीड असेल, रोग असेल, बुरशीजन्य रोग असेल, समस्या असेल, कुठलीही उद्भवणार नाही. तर आता या ठिकाणी आपण बघूया शेतकरी मित्र आहे दिलीप चौरे म्हणून शेतकरी ओझरचे. त्यांनी गोडी बहारामध्ये शिलाजीत ट्रीटमेंट जी होती ही फॉलो केली होती. त्यांना उत्कृष्ट जे रिझल्ट आहेत ते मिळाले आहेत. तर चला आपण व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार सर. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. दिलीप गेनू चौरे, राहणार ओझरमीठ, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. अच्छा, तर आता या ठिकाणी आपण प्लॉट बघू शकतो. तुमचा हा SSN चा प्लॉट आहे बरोबर ना? हा, SSN. 1.5 एकर प्लॉट आहे. 1.5 एकर. बर, तर आता सर पण तुमच्या व्हिडिओ, सरांनी पण तुमचा व्हिडिओ घेतलेला, राम सरांनी, ज्यावेळेस तो आपला प्लॉट जो होता हा 101 दिवसाचा होता, 102 दिवसाचा होता, त्यावेळेस स्वतः राम सर आले होते आणि आपला व्हिडिओ झाला होता तेव्हा पण. आणि त्याच्यानंतर सरांनी तुम्हाला पुढील मार्गदर्शन केलं, जी की शिलाजीत ट्रीटमेंट आहे. शिलाजीत ट्रीटमेंट बरोबर. तर त्याच्यानंतर तुम्ही शिलाजीत ट्रीटमेंट केली. काय फायदा मिळाला तुम्हाला शिलाजीत ट्रीटमेंट केल्यानंतर? भरपूर फायदा मिळाला. लस्टर आलं, लस्टर, साखर आली, साईज चांगली झाली. साईज चांगली झाली. या ठिकाणी आपण बघू शकतो. म्हणजे तुम्ही जो दुसरा डोस होता, बेसल डोस, तो थोडा आर्थिक कंडिशन तुमची नव्हती, त्याच्यामुळे तुम्ही डोस भरला नव्हता, दुसरा सेकंड बेसल डोस. तर त्याला पर्याय तुम्ही काय केली, शिलाजीत ट्रीटमेंट केली. बरोबर. आता आज आपण सर्वीकडे बघू शकतो का शिलाजीत ट्रीटमेंटच्या अफलातून रिझल्ट मिळत आहे. टोमॅटो असेल, काकडी असेल, बाकी भाजीपाला वगैरे पीक असतील. तर आज तुम्ही द्राक्षामध्ये पण स्वतः अनुभव घेतलेला आहे. काय अनुभव हा केली पाहिजे का? एकदम व्यवस्थित रिझल्ट मिळाले. शिलाजीतचे एकदम व्यवस्थित रिझल्ट मिळून राहिले.
काय डोस जमिनीत काय काय केलं होतं शिलाजीत ट्रीटमेंट? ते RNPH हे सॉइल चार्जर सोबत भिजत घातलं होतं 3 दिवस. म्हणजे 1200 ग्राम RNPH घेतलं होतं सेपरेट. त्याच्यात किती 2.5 लिटर सॉइल चार्जर घेतलं होतं प्रत्येक बादलीमध्ये आणि ते भिजत घातलं होतं 72 तास, 48 ते 72 तास. आणि 72 तासानंतर तुम्ही त्याची काय केली? ड्रिंचिंग केली, बरोबर. तसंच LSQ जे होतं म्हणजे लिफ चार्जर, सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर, ते पण तुम्ही फ्रूट चार्जर सोबत भिजत ठेवलं होतं 72 तास. ते प्रमाण तुम्ही किती घेतलं होतं? 600 ग्राम घेतलं होतं ना? 600 ग्राम. म्हणजे प्रत्येक लिफ चार्जर 600 ग्राम, सेटिंग चार्जर 600 आणि क्वालिटी चार्जर पण 1200 घेतलं. क्वालिटी चार्जर 600 घेतलं होतं. अच्छा. आणि त्याला सोबत 1250 ml फ्रूट चार्जर घेतलं होतं सेपरेट. ते परत सेपरेट बादलीत तुम्ही भिजत ठेवलं आणि त्याची फवारणी घेतली वरतून. तर त्या फवारणीचा तुम्हाला काय काय फायदा झाला? रिझल्ट व्यवस्थित मिळाले. लस्टर भरपूर चांगलं आलं. अच्छा. कडकपणा जो आहे तो पाहिजे आलेला आहे, टिकून राहिला. आणि शेवटपर्यंत आज आपला जो प्लॉट आहे म्हणजे 100 किती दिवसाचा? आता 150 दिवसाचा प्लॉट आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो अजून सर्व जे पान आहे एक हिरवगार आहे. असं मनी सुद्धा सोडत नाही. नाही तर 150 दिवसानंतर प्लॉट जो आहे गळून जातो. सर्व जे मनी आहे पिचके पडून जातात, बरोबर ना? तर जसं राम सर सांगता का शिलाजीत ट्रीटमेंट आहे ही आतापर्यंतची सर्वात पॉवरफुल ट्रीटमेंट आहे. कारण की याच्यामध्ये जे मिश्रण असणार आहे सॉइल चार्जर आणि वैदिकचे जे प्रोडक्ट आहे यांचं खूप वेळ एकमेकांसोबत यांचं मिश्रण बनल्यामुळे प्युअर ऑर्गॅनिक कार्बन जो आहे ह्युमस हा तयार होतो, बरोबर का नाही? जेणेकरून जो रिझल्ट आहे तो कसा मिळतो? अजून अफलातून मिळतो. तर बाबा तुम्ही जे LSQ होतं आणि जे RNPH होतं, RNPH तुम्ही हे सॉइल चार्जर सोबत भिजत ठेवलं होतं 72 तास आणि LSQ जे आहे लिफ्ट चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जर हे तुम्ही फ्रूट चार्जर सोबत भिजत ठेवलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस RNPH ची ड्रिंचिंग केली, रूट न्यूट्री पेस्ट क्लीनर हेल्थ चार्जर जे की तुम्ही सॉइल चार्जर सोबत भिजत ठेवलं होतं 3 दिवस, तर त्याला शेवट तुम्ही कसलं पाणी वापरलं होतं? अमृत जलचं पाणी वापरलं होतं. म्हणजे तुम्ही अमृत जलचं पाणी पण हे सेपरेट बनवून ठेवलं होतं. ते पण 72 तास तुम्ही भिजत ठेवलं होतं. आणि ज्यावेळेस ड्रिंचिंग केली त्यावेळेस तुम्ही ते जे पाणी कशात मिक्स केलं? RNPH आणि त्यांच्यासोबत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फायनल पाणी बनवलं शेवटचं त्याच्यात अमृत जल काय केलं तुम्ही? टाकलं. अमृत जल संस्कार ड्रिंचिंग केली. ओके. तसंच LSQ ची ज्यावेळेस तुम्ही फवारणी घेतली त्यावेळेस अमृत जलनी संस्कारित केलेलंच पाणी तुम्ही ते वापरलं. अच्छा. म्हणजे अमृत जल कंपल्सरी कशामध्ये? RNPH आणि फवारणीमध्ये LSQ मध्ये. तर अतिशय छान व सुंदर अनुभव आहे सर तुमचा. तर इतर शेतकऱ्यांना जर तुमच्याकडून मार्गदर्शन हवं असेल तर आपला फक्त मोबाईल नंबर सांगा. 98 22 34 88 38. चालेल सर. आपला गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. तालुका निफाड, जिल्हा नाशिक, ओझर. गाव ओझर. चालेल सर. छान सर अनुभव सांगितला. धन्यवाद. तर बघितला असेल आपण व्हिडिओ. यांनी शिलाजीत ट्रीटमेंट फॉलो केली. द्राक्षाची साईज पण झाली गोडी 12 मध्ये, शुगर पण उतरली आणि जो माल होता हा शेवटपर्यंत एकदम फ्रेश राहिला. शुगरचं प्रमाण जे होतं हे चांगलं होतं. व्यापारी स्वतः खुश होते. व्यापाऱ्यांना पण प्लॉट खूप आवडला आणि त्यांनी पहिलाच प्रयोग केला होता द्राक्षामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही शिलाजीतची जी ट्रीटमेंट आहे ही तुम्ही खरडमध्ये फॉलो करा. यांनी वेलीमध्ये जे स्टोरेज आहे हे तयार होणार आहे. काडीमध्ये पण स्टोरेज असणार आहे. गर्भधारणासाठी पण शिलाजीतची ट्रीटमेंट आहे ही 100% आपल्याला उपयोगी ठरेल. तर आता आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, कसर खरडमध्ये पण बुरशीजन्य रोग असेल, बरोबर का नाही, पावडरी मिल्ड्यू असेल किंवा कीड असेल, मिलीबग असेल, उडद्या असेल, खोडकीड असेल, तर ह्या सर्व समस्यांसाठी काय ट्रीटमेंट आहे तुमच्या SCT वैदिक तंत्रज्ञानची? तर चला बुरशीजन्य रोगांसाठी आपण व्यवस्थापन बघूया. काय स्प्रे घ्यायची? स्प्रे मध्ये डिसीज फायटर 4 ml, फंगी क्लीनर 4 ग्राम, फ्रूट चार्जर 10 ml आणि वॉटर चार्जर 0.2 ml प्रति लिटर. आपल्याला ही काय घ्यायची? फवारणी घ्यायची. आणि जमिनीतून काय द्यायचे ते पण बघूया आपण. डिसीज फायटर 1 लिटर, फंगी क्लीनर 500 ग्राम, त्याच्यानंतर एनर्जी बुस्टर 250 ml आणि सॉइल चार्जर 2 लिटर प्रति एकर आपल्याला हे जमिनीतून द्यायचे. एवढं जर आपण ऍप्लिकेशन केलं फवारणी आणि ड्रिपद्वारे तर कुठल्याही प्रकारचं बुरशीजन्य जे रोग आहे हे निर्माण होणार नाही. फक्त फवारणी करू नये.
त्याचबरोबर पोषण पण जास्त महत्वाचं आहे. जसं राम सर सांगता नेहमी कमजोरीमुळे काय येतो, रोग येतो. त्याच्यामुळे आपल्याला जे काम करायचंय हे कमजोरीवर करायचंय. कमजोरीवर जर काम केलं तर रोग येणार नाही. तर हे प्रोडक्ट्स हे ऍप्लिकेशन केल्यानंतर झाडाची जी कमजोरी आहे, झाड सशक्त राहणार आहे. आणि झाड जर सशक्त असेल तर कुठल्याही प्रकारचे जो बुरशीजन्य रोग असेल, प्रादुर्भाव असेल, हा अजिबात उद्भवणार नाही. तर आता आपल्याला स्टेजेस नुसार ज्यावेळेस आपण खरड छाटणी घेणार आहे, एक डोळा सोडून आपण खरड छाटणी करणार आहे. त्याच्यानंतर बुरशीजन्य रोगांसाठी आपल्याला काय काय ट्रीटमेंट करायची, तर ही ट्रीटमेंट आपल्याला फॉलो करायची आहे. आणि कीटकांसाठी काय व्यवस्थापन आणि नियोजन करायचे. तर स्प्रे मध्ये आपल्याला समजा उडद्या असेल, मिलीबग असेल किंवा कीड असेल, मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो. ज्यावेळेस खरड छाटणी, ज्यावेळेस पानं फुटण्यास सुरुवात होती, उडद्या जो आहे हा डोळे खाण्याचे काम करतो, पानं पण खाण्याचे काय करतो, काम करतो. तर बघूया काय ट्रीटमेंट करायची. पेस्ट फायटर 3 ml, पेस्ट क्लीनर 3 ग्राम, फ्रूट चार्जर 5 ml आणि वॉटर चार्जर 0.2 ml प्रति लिटर आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे. आणि जमिनीतून ड्रीपद्वारे काय द्यायचे ते पण बघूया. पेस्ट फायटर 1 लिटर, पेस्ट क्लीनर 600 ग्राम, सॉइल चार्जर 2 लिटर प्रति एकर आपल्याला हे ड्रीपद्वारे द्यायचं आहे. हे ऍप्लिकेशन केल्यानंतर कुठल्याही प्रकारची आळी असेल, कीड असेल, ही समस्या आपल्याला येणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला बुरशीजन्य रोग असेल किंवा कीड असेल यासाठी काय व्यवस्थापन आणि नियोजन करायचे आणि ट्रीटमेंट काय आहे ती सांगितली आहे. पोषण काय द्यायचे आपल्याला ड्रीपद्वारे आणि फवारणीतून. तर आपल्याला ड्रीपद्वारे सॉइल चार्जर 2 लिटर द्यायचे, ज्यांनी पांढरी मुळी कंटिन्यू ऍक्टिव्ह असणार आहे. मातीमध्ये जेवढे रासायनिक खतं असेल या सर्वांचं चिलेशन होऊन ते झाडाला उपलब्ध होणार आहे. पीएच असेल, ईसी असेल मातीमध्ये हे मेंटेन होणार आहे. जे मित्र जीवाणू असेल, बुरशी असेल यांना अन्न मिळणार आहे. एनर्जी बुस्टर 250 ml, झाडामध्ये एनर्जी जी आहे ही मेंटेन ठेवणार आहे. एनर्जी बुस्टर स्टोरेज असेल किंवा झाड स्ट्रेस मध्ये आपलं अजिबात जाणार नाही. स्ट्रेस रिलीव्हर म्हणून एनर्जी बुस्टर काय करतं, काम करतं. तर असं आपल्याला याचं प्रमाण घ्यायचंय, एकरी प्रमाण घ्यायचे. त्याच्यानंतर स्प्रे मध्ये बघूया आपण. इन्स्टंट चार्जर 1 ग्राम, मिल्क चार्जर दूध 10 ml, त्याच्यानंतर एनर्जी बुस्टर 1 ते 2 ml आणि फ्रूट चार्जर 5 ते 7 ml प्रति लिटर आपल्याला एवढी फवारणी घ्यायची आहे. इन्स्टंट चार्जर आपल्याला जर इन्स्टंट रिझल्ट पाहिजे तर हे पोषणाचे जे ट्रीटमेंट आहे, ह्या 2 ट्रीटमेंट आपल्याला काय करायचे, फॉलो करायचे. 8 ते 10 दिवसाला वरील पोषण स्प्रे मध्ये आणि ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला द्यायचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, यांच्यासोबत आपल्याला कंपल्सरी अमृतजलने संस्कारित केलेल्या पाण्याचा काय करायचा आहे, वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण नियोजन बघितलं. मग त्यामध्ये आपण विश्रांतीच्या काळामध्ये आपल्याला पांढरी मुळी ऍक्टिव्ह करून घेणे गरजेचं आहे. शक्य असेल तर तुम्ही मल्चिंग पण करा. त्याच्यानंतर आपण जे बघितलं ते म्हणजे फुटी निघण्यासाठी काय ट्रीटमेंट आहे ती बघितली आपण. त्याच्यानंतर विरळणीमध्ये काय काय काळजी घ्यायची आहे, कोणकोणत्या ज्या काड्या आहे खराब त्या आपल्याला काढून टाकायच्या त्या बघितल्या. सपकिन बघितली, किती पानावरती आपल्याला सपकिन करायची आहे ते पण बघितलं आणि कोणत्या व्हरायटीमध्ये किती पानावर करायचे ते पण बघितलं. सपकिनचं उद्दिष्ट काय ते पण बघितलं आपण. त्याच्यानंतर आपण गर्भधारणासाठी काय ट्रीटमेंट फॉलो करायची ती पण आपण काय बघितली. आणि सर्वात महत्वाचं त्याच्यानंतर आपण टॉपिंग पण बघितली. 2 काड्या बघितल्या आपण, परिपक्व काडी आणि जी कुपोषित काडी ती पण बघितली. कशी ओळखायची मी तुम्हाला ते पण सांगितलं. तर अशा प्रकारे तुम्ही जर शेड्यूल फॉलो केलं तर 100% फुटी चांगल्या निघणार आणि सर्वात महत्वाचं गर्भधारणा 100% होणार, काडी परिपक्व होणार. अशा प्रकारे एसीटी वैदिक तंत्रज्ञानचं शेड्यूल आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचं आहे. काळजी म्हणजे काय, आपल्याला अजिबात रासायनिक खतं जे आहे हे वापरायचे नाही, वॉटर सोल्युबल वापरायचे नाही. आपण ज्या 2 फवारण्या सांगितल्या तेवढंच आपल्याला काय करायचे, शेड्यूल मध्ये त्या ऍप्लिकेशन घ्यायचे. सर्वात महत्वाचं मित्रांनो, आपण जे आतापर्यंत जे शेड्यूल बघितलं हे मार्गदर्शक शेड्यूल आहे. आता प्रत्येक जागी जे वातावरण असेल हे वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे हे शेड्यूल मार्गदर्शक आहे. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही यामध्ये आवश्यक बदल करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. आपल्या नाशिक हेड ऑफिसचे नंबर आहे. तुम्हाला 100% मार्गदर्शन जे आहे हे फ्री मध्ये ऑफिस कडून केले जाईल. तर चला, एसीटी वैदिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माती करू बलवान, पीक करू पैलवान आणि शेतकरी करूया धनवान. धन्यवाद.